तू माझ काय शिवजयंती. हा शिवजयंती म्हणजे काय? जसं 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 मोठं होत गेलो तसं तसं मला छत्रपती शिवाजी महाराज समजायला लागले. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय झालं म्हणजे नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. तू माझ काय शिवजयंती. हा शिवजयंती म्हणजे काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा बर्थडे. गुड, व्हेरी गुड. ओके, तर असो आज आपण थोडंसं आहे ना आपल्या घरात पण पूजा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि प्लस आपण थोडं वाकडला पण जाऊन येणार आहे. ओके, चला पुढे भेटूया. गड्या डोंगर चढणार जागर शिवबाच होणार. गड्या डोंगर चढणार जागर शिवबाच होणार. आपण जस्ट वाकडवरून आलो. ओके, खूप छान असं आणि भव्य दिव्य श्री यांचं मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती खूप सुंदर बसवलेली आहे. आणि आता आपण आपल्या आहे ना घरातली पण पूजा करणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. मित्रांनो, आज आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती. खूप उत्साहात आणि थाटामाटात साजरी होते आहे. बरोबर, कोणामुळे? राजांमुळं. करेक्ट. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं म्हणजे आता आपण कुठे असलो असतो कोणालाच माहिती. कुठली तरी मुघलशाही, कुठली तरी आदिलशाही किंवा इंग्रज पण अजून असले असते. काय देव जाऊन ना मित्रांनो, बरोबर की नाही? पण असं आहे सगळं. बरोबर, आता शब्द नाही हे होते पण मी जस्ट सांगायचा प्रयत्न करतो तुम्हाला. प्लीज समजून घ्या थोडंसं. ओके, जर मी माझ्या ह्याने मांडतोय. ओके, बाकीच्या लोकांचं वेगळं काय असू शकतं पण मी माझ्या ह्याने सांगतो की मला कसं काय असतं. बरोबर. आणि हां, थोडंसं मागे घेऊन जातो. मला म्हणजे 4थी 5वी लहान जोपर्यंत मी गड चढत नव्हतो ना तोपर्यंत त्याच्या आधीचं सांगतो मी की मला काहीही म्हणजे हे नव्हतं की लोक का डीजे लावतात म्हणजे 19 तारखेला का उगाचच नाही का एवढं हे करतायत छत्रपती शिवाजी माझ्या शिवाय. अरे नाही, लहान होतो तेव्हा मला काही समजत नव्हतं. ओके, जसं मी सह्याद्रीमध्ये गेलो, गड किल्ले चढले तेव्हा मला कळालं छत्रपती शिवाजी महाराज कोण होते ॲक्च्युअलमध्ये. प्रत्येक गडाचे इतिहास तो जाणून घेतला. त्या गडावरती काय काय म्हणजे झालं वगैरे अजून हे अवशेष आहेत, आपण ते म्हणजे बघू शकतो. करेक्ट ना? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी बरोबर शिवनेरी गडावर आपल्या झाला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मग 16व्या वर्षी बरोबर त्यांचे जे म्हणजे गुरु होते दादोजी कोंडदेव त्यांनी पण त्यांना शस्त्र कला वगैरे सगळं शिकवलं. बरोबर. तर त्याच्यानंतर 16व्या वर्षी आपल्याला काय करावं ते माहीत नसतं. 10वी झालेली असती नुकतीच. बरोबर ना. पण ते 16व्या वर्षी काहीच्या आपल्या मावळ्यांना घेऊन तोरणागड जिंकला. आणि तोरणागड नंतर मग झालं पुरंदर, झालं सुपा, मग चाकण किल्ला, म्हणजे असे बरेच किल्ले मग जिंकत गेले छत्रपती शिवाजी महाराज. आणि अशा रीतीने मग त्यांनी त्यावेळेस एक शपथ घेतली की स्वराज्य निर्माण करायचं. स्वराज्य, तेच स्वराज्य महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या बाहेर पण छत्रपती शिवाजी महाराजांची खूप ख्याती आहे. असं आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि हो, आपण पण आहे ना घरात पण आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. जे की आपल्याकडे थोडंसं शिवम आहे बरोबर. शिवमला पण सांगण्यात
सांगून दिलं की असे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि तो सुद्धा आता छत्रपती शिवाजी महाराजचं करतो, म्हणजे त्यांना माहिती आहे त्याला सगळं. आणि अशा रीतीने ना आपण आपल्या म्हणजे घरातल्या लहान मुलांना वगैरे पण सांगितलं पाहिजे आणि आपला इतिहास हा जपला पाहिजे. इतिहास हा झाला त्यासाठी आणि जपला पाहिजे. तो इतिहास खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. तर प्रयत्न करा की आपल्या घरातल्या लोकांना तरी ॲटलिस्ट तो माहिती पाहिजे, बरोबर ना. प्रत्येक घराची माहिती घरात असलेल्या लोकांना माहिती असेल तर तो इतिहास अजून पसरेल, हेच उद्दिष्ट आहे. सो डेफिनेटली घरातल्या लोकांना पण सांगतो. आपण पुढे आलो आणि जसं मी ट्रेक करायला लागलो, जसं मी सह्याद्रीमध्ये जायला लागलो, तसं मला खूप समजत गेलं की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, काय होते, त्यांनी काय केलंय आपल्यासाठी, का त्यांनी एवढं स्वराज्याचं हे केलं, बरोबर की नाही. मुघलशाही, कुतुबशाही, बरंच काय काय झालं होतं. इंग्रज पण नंतर आले, त्यांची पण वाट लावली, त्यात काय वाद नाही आहे. पण एक सांगायचं माझा उद्दिष्ट तेवढाच आहे, बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी खूप काही केलं आहे मित्रांनो. म्हणजे ते शब्दात म्हणा किंवा असं काहीच सांगताच येणार नाही, ते नाही सांगता येणार. म्हणजे काय बोलू मी तुम्हाला. असो तर मुघलशाही आठवली, सगळी सल्तनत त्यांनी उलटून लावली पार. अफजल खान झालं, औरंगजेब झालं, सगळ्यांची वाट लावली. असे ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्याबद्दल जेवढं बोलल किंवा काय हे करल ते कमीच पडणार आहे. आणि नंतर मग मला, म्हणजे माझी गोष्ट सांगतो, नंतर मग मला असं हळूहळू कळत गेलं स्वतः सह्याद्रीमध्ये जाऊन. सह्याद्रीमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळतं की किल्ले काय, किल्ले कसे, किल्ले का बांधले गेले, त्या किल्ल्यांवरचा इतिहास कसा जाणून आपण घेऊ शकतो. प्रत्येक गडाची वेगवेगळी स्टोरी आहे, प्रत्येक किल्ल्याची. भरपूर काय 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 झालं. ठीक आहे, या सह्याद्रीमध्ये गड किल्ल्यांवरती गेल्यावरच आपल्याला ज्या स्टोरी कळतात, बरोबर, त्याचा खूप जास्त उपयोग आपल्याला होत असतो. तर केला उपयोग तर चांगली गोष्ट आहे. भरपूर काही म्हणजे गनिमी कावा झालं, त्याने आपल्याला संयम वगैरे पण शिकायला भेटतं की छत्रपती शिवाजी महाराजांकडे किती संयम होता, खूप जास्त. मला म्हणजे खूप काही आहे बोलण्यासारखं, पण मला ते शब्द सुचत नाही रे. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं ना तरी अंगावर काटा येतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे पण खूप भारी होते एकदम. श्री तानाजी मालुसरे, श्री बाजीप्रभूजी देशपांडे, म्हणजे अजून बरेच आहेत, मला आत्ता आठवत नाही. खूप त्यांचा पण इतिहास खूप पराक्रमी आहे. त्यांनी काय काय हे केलेलं आहे. तानाजी मालुसरे यांचा तो तुम्हाला माहितीच आहे, सिंहगड, बरोबर, कोंढाणा. गड आला तर सिंह गेला, लढले पण गड आणून राहिले. त्यानंतर ती खिंड लढली होती, पावनखिंड, जी आता पावनखिंड म्हणून बाजीप्रभू देशपांडे यांनी केली होती. असे बरेच आहेत, लाईक खूप किल्ले जिंकले, हे ते केलं. आणि नंतर मग अखेर मग रायगडावरती आपल्या राजांनी श्वास तोडला. अशा रीतीने मला म्हणजे थोडक्यात मी सांगितलं. इतिहास सांगायला गेलं तर खूप आहे. आपण प्रत्येक गडावरती जातोच, म्हणजे मी लाईक नाही का, आपण बरेच लोक जातात. सो आपण तिकडे गेल्यानंतर पण आपले गड किल्ल्यांची माहिती आपण देत असतो आपल्या व्लॉगमध्ये. येस. आणि महाराष्ट्राला लागलेलं वैभव आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. तर असो मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. बाकी आपण पुढे जाणून घेऊ. आणि जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही कमेंट करून सांगा, मला पण ऐकायला आवडेल. आणि आपल्याला नंतर परत वाकडला जायचं आहे. जी मिरवणूक आहे ती मिरवणूक बघायला. आम्हीच लढणार